अगं गार्गी, हे काय चाललंय तुझं? हा जर प्रश्न असेल तुमच्याकडे तर नमस्ते, मी गार्गी आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज थोडासा नवीन अवतार आहे, नवीन लुक आहे, कारण मी नवरात्रीचे 9 साड्या घेऊन आलेली आहे या एंटायर लुकमध्ये। आपण बायका आहोत आणि आपल्याला दोन्ही आघाड्या सांभाळायच्या असतात। दोन्ही आघाड्या म्हणजे काय? प्रोफेशनल आघाडी ॲज वेल एज घरातली पण आघाडी सांभाळायची असे आणि त्याच्या सणवार पण आलेले आहेत। थोडंसं नटायला, थोडंसं छान दिसायला, थोडंसं स्वतःला कॉन्फिडंट फील करायला आपल्याला थोडंसं छान छान आवरायला आवडतंच। त्याच्यात नवरात्री पण आलेली आहे, सो थोडंसं छान दिसायला, थोडंसं आवरायला आणि ॲट अ सेम टाईम दोन्ही आघाड्या व्यवस्थित सांभाळायला आपण सक्षम आहोतच। पण यासोबत असे खूप साऱ्या बायकांना जर तुम्ही बघितलं असेल ज्या स्पेसिफिकली हाऊसवाईफ आहेत, त्यांना नवरात्रीच्या वेळेला थोडं जास्तच नटायला भेटतं। सणवार आल्यानंतर आपल्याकडे आपण जास्तच नटतो, खूप सुंदर सुंदर साड्या, खूप छान छान दागिने घालतो, पण आपल्याला ऑफिसला जायचं असतं, येऊन घरातलं सगळं आवरायचं असतं, त्याच्यात सणवार असतात। आपल्याला जमणार का एवढं सगळं तयार व्हायला, छान छान आवरायला? तर जमणार। आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता नवरात्रीच्या 9 कलरमध्ये हलक्या फुलक्या साड्या आहेत, 9चे 9 कलर मी कवर केलेले आहेत। ते लुक डाऊन करून ऑफिसला कसे वापरायचे आणि ॲट द सेम टाईम लुक अप करून घरात सणावारासाठी कसं वापरायचं ह्याचे संपूर्ण डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे। आता गार्गी, हे काय नवीन आणलंस? लुक अप, लुक डाऊन म्हणजे काय? लुक अप आणि लुक डाऊन म्हणजे जे माझे रोजचे व्ह्यूअर्स आहेत, जे माझे संपूर्ण व्हिडिओज बघतात, त्यांना माहितीच असेल कसं छान छान ॲक्सेसरीज इकडे तिकडे करून, ब्लाउजेस इकडे तिकडे करून, थोडासा मेकअप, हेअरस्टाईल थोडंसं इकडे तिकडे करून आपण कशा पद्धतीने लुक अप करू शकतो आणि ॲट द सेम टाईम लुक डाऊन करू शकतो। सो संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत। का फक्त नवरात्रीचे 9च कलर तुम्हाला पाहिजेत? संपूर्ण तुमच्याकडे जी पण काय मॅचिंग साडी असेल त्याच्यानुसार पण तुम्ही लुक अप करू शकतात, लुक डाऊन करू शकतात आणि सणावारासाठी रेडी राहू शकतात। सो आता आपण चालू करूया आपले 9च्या 9 कलर्स। व्हिडिओ थोडासा लेंदी होणार आहे, तर लेंदी व्हिडिओ जरी असला तरी फार इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे। कशा कशा छोट्या छोट्या गोष्टींनी एखाद्या पुऱ्या साडीचा लुक चेंज होऊ शकतो, फॉर्मलपासून ते ट्रेडिशनलपर्यंत कशा पद्धतीने साडी आपण फ्री राहू शकतो। आता सर्वात महत्त्वाची सूचना, ॲज युज्युअल जी साडी माझ्याकडे आहे ती तुमच्याकडे असलीच पाहिजे असं नाही। कलर आपले नवरात्रीचे 9 कलर जरी सेम असतील तरी साड्या ह्या तुम्ही तुमच्या सोयीनुसार घ्याच। माझं प्रेफरन्स असं राहील, ट्राय करा की कॉटनच्या साड्या, कॉटन सिल्कच्या साड्या, लिनिनच्या साड्या, अशा ज्या जर तुम्ही हलक्या फुलक्या साड्या घेतल्यात ना, त्या तुम्हाला ऑफिसला जाताना म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये ट्रेनने, बसने, ऑटोने तुम्ही ज्यानेही प्रवास करत असाल त्याच्यामध्ये त्या जरा हलक्या फुलक्या इझी गोईंग होतात। ॲट द सेम टाईम त्याचा थोडंसं ॲक्सेसरीज आणि दागिने इकडे तिकडे केल्यानंतर त्या थोड्या सणावारासाठी, थोडीशी समजा नवरात्रीला कुठे जायचं असेल, नातेवाईक येणार असेल, तर ह्या टायमाला थोडंसं दागिने इकडे तिकडे केलेत ना, ती सेम साडी आपण कशा पद्धतीने रिपीट करू शकतो ह्याचे सगळे डिटेल्स मी दिलेले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच आणि मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। मी व्हिडिओ शूट करताना फार मेहनत घेतलेली आहे, पुरा व्हिडिओ एका दिवसात शूट केलेला आहे। सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, मनापासून आवडला, तर लाईक तर करा, सोबत कमेंट बॉक्समध्ये मला सांगा व्हिडिओ कसा वाटला। चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। नवरात्रीतल्या माळेतला पहिला रंग आहे यावर्षीचा, तो म्हणजे हा पिवळा धमक कलर। आता हा पिवळा धमक कलर मला जर ऑफिसला घालायचं असेल तर मग मी ही सिंपल अशी पिवळी धमक साडी घेतलेली आहे, कॉन्ट्रास्ट असा स्लीवलेस ब्लाऊज घेतलेला आहे। केस माझ्या सोयीनुसार, मला ऑफिसला खूप कामं असतात त्यामुळे माझ्या सोयीनुसार मी केस फक्त टाय केलेला आहे, लो बन बांधलेला आहे। मिनिमम ॲक्सेसरीजमध्ये फक्त बांगड्या घातलेल्या आहेत आणि कानातले घालून मी रेडी आहे माझ्या ऑफिसच्या वर्कसाठी। आणि आता मी रेडी आहे घरासाठी छोट्या मोठ्या पूजेची आवरावर करायला। देवी आली आहे तर थोडीफार सजावट किंवा
थोडी ओटी भरायला जायचं आहे देवीची, तर छोटे मोठे कार्यक्रम असतातच नवरात्रीच्या वेळेला, त्याच्यासाठी मी रेडी आहे ह्या अशा पद्धतीने. आता मी काय चेंजेस केलेले आहेत, तर फक्त एक फूल ॲड केलेलं आहे माझ्या केसांमध्ये. त्याच्यानंतर मंगळसूत्र, एक छोटासा नाजूकसा नेकलेस घातलेला आहे, अगेन थोड्याशा बांगड्या ॲड केलेला आहे आणि ब्लाऊज चेंज करून हा पूर्ण लुक बघितला तुम्ही की कशा पद्धतीने चेंज झालेला आहे. आता माळेतला दुसरा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. पदरावरनं तर तुम्हाला कळलंच असेल, ही माझी इरकलची साडी आहे. अगेन ही साडी कॉटन सिल्कची साडी आहे, त्यामुळे खूप इझी आहे. तुम्ही ट्रॅव्हल करू शकता या साडीमध्ये, खूप छान पद्धतीने वावरू शकतात ऑफिसमध्ये. खूप हलकी फुलकी अशी साडी आहे, काहीच हेवी बॉर्डर, जरी बॉर्डर खूप छान पद्धतीने विजिबल होत असली तरी पण फार हेवी बॉर्डर नाही आहे. दुसरी गोष्ट, मी ह्या साडीवरती मॅचिंग करताना कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज घातलेला आहे. ब्लाऊज थोडासा सिंपल सेटल आहे. साडी जेवढी सिंपल आहे तेवढाच ब्लाऊज पण सिंपल ठेवलेला आहे. सोबत फक्त एक लांब मंगळसूत्र घातलेला आहे आणि छोटेसे कानातले घालून लुक कंप्लीट केलेला आहे बांगड्यांसोबत. घड्याळ मस्त आहे ऑफिसच्या कामांसाठी. ऑफकोर्स आपण ऑफिसमध्ये दिवसभर खूप कामं करत असतो, त्यामुळे मी तरी प्रेफर करते की माझ्या हातात बांगड्या थोडा कमी असाव्या, जेणेकरून माझं प्रॉपर फोकस हे माझ्या ऑफिसच्या कामावरती राहील. सो ही अशा पद्धतीने माझी ही हिरव्या कलरची साडी. ऑफिसच्या लुकनंतर आता जरा घरातल्या सणावाराची आवरावर, त्याच्यासाठी थोडं ट्रेडिशनल लुक, अगेन थोडासा लुक चेंज केलेला आहे. काय काय केलेलं आहे ते पण एक्सप्लेन करते. सगळ्यात पहिलं म्हणजे ब्रोकेटचा ब्लाऊज घातलेला आहे. हा माझ्या एंटायर प्लेन साडीला, हिरव्या छान प्लेन साडीला थोडासा ब्रोकेटचा ब्लाऊज कॉम्प्लिमेंट करतो. थोडंसं मोत्याचं गळ्यातलं घातलेलं आहे. मंगळसूत्र कंटिन्यू ठेवलेलं आहे. बांगड्या फक्त थोड्याशा वाढवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मी रेडी आहे. अरे हां, गजरा कसा विसरू, गजरा वापरलेला आहे. आणि अशा पद्धतीने घरात सणावाराला मी रेडी आहे घरातले फंक्शन्स अटेंड करण्यासाठी. आता तिसरा कलर हा आहे, हा ग्रे कलर. तुम्ही बघू शकतात, हा माझी ही अत्यंत साधी अशी माझी कॉटनची साडी आहे. खूप सिंपल साडी आहे, थोडेफार मोटिव्स आहेत आणि खूप इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे पदराला अशी इकत प्रिंटचं काम केलेलं आहे. सो अशा पद्धतीने ही ग्रे कलरची साडी जी मी ऑफिससाठी स्पेसिफिकली घालणार आहे. ऑफिससाठी स्मार्ट वॉच आणि खूपच मिनिमम ज्वेलरी. तुम्ही बघू शकतात, फक्त कानातले घातलेले आहेत आणि एवढ्या मिनिमम ज्वेलरीमध्ये मी रेडी आहे ऑफिससाठी. आणि आता माझी ही साडी ग्रे कलरची, जी मी ऑफिसला पण घातली आणि आता रेडी आहे घरामध्ये फेस्टिव्ह सीझनसाठी, सणावारासाठी. ही या पद्धतीने मी तयार झालेली आहे. हातात ग्रे कलरच्याच बांगड्या घातलेल्या आहेत. गळ्यात थोडंसं हेवी असं गळ्यातलं घातलेलं आहे, कानातलं आणि गजरा घालून मी रेडी आहे फेस्टिव्ह सीझनसाठी. आणि मग अशा पद्धतीने घरामध्ये फेस्टिव्हसाठी मी रेडी झालेली आहे या गेटअपमध्ये. परत तुम्ही बघा, थोड्याशा गोष्टी इकडच्या तिकडच्या थोड्याशा मिक्स मॅच केल्यानंतरही आपण त्याच साडीमध्ये खूप छान पद्धतीने फॉर्मल ॲज वेल एज इंडियन लुक्स तयार करू शकतो.
पुढचा रंग हा नारंगी रंग, खूप सुंदर असा हा नारंगी रंग हा मी वेअर केलेला आहे. अगेन खूप हलकी फुलकी अशी इरकल प्रिंटची माझी ही साडी आहे. फॅब्रिक हे तुम्ही बघू शकतात, अगेन कॉटन ब्लेंडेडच आहे, सिल्क कॉटन ब्लेंडेड फॅब्रिक आहे. मस्त लाल कलरची अशी ह्याला बॉर्डर आहे. अगेन कॉन्ट्रास्ट असा मी ब्लाऊज वेअर केलेला आहे. सोबतच मी दागिने जे घातलेले आहेत फार तुम्ही बघू शकता, मिनिमम दागिने आहेत. गळ्यात मोत्याची छोटीशी एक माळ आहे, कानातले आहे, हातात एक छोटंसं कडं घातलेलं आहे आणि वॉच कंपल्सरी. ह्या एंटायर लुकमध्ये मी रेडी आहे सणावारासाठी ऑफिसमध्ये फ्लॉन्ट करायला. आता ऑफिसचा लुक तर झाला, आता थोडंसं घरी फ्लॉन्ट करण्यासाठी किंवा सणावाराला घरी फेस्टिव्ह सीझनला घरी फ्लॉन्ट करण्यासाठी मी रेडी आहे. मोत्याचे चक्क थोडेसे हेवीवाले दागिने घालून नथ घातलेली आहे, चंद्रकोर घातलेली आहे आणि कडं कंटिन्यू ठेवलेला आहे. सोबतच हा माझा खणाचा ब्लाऊज मी घातलेला आहे या साडीबरोबर. आणि ऑफिस नंतर मी रेडी आहे घरातल्या सणावारासाठी फ्लॉन्ट करायला. आता पुढचा रंग हा म्हणजे हा पांढरा शुभ्र रंग. हा पांढरा शुभ्र रंग तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असाल. ह्याचे मी तब्बल 5 लुक तुम्हाला दाखवले. तो बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देते आणि इथे कुठेतरी वरती तुम्हाला दिसेलच. तो पण व्हिडिओ एकदा जाऊन बघा, तुम्हाला कळेल पांढऱ्या रंगावरती किती पद्धतीने आपण व्हेरिएशन्स करू शकतो. तो सध्या आज मी ह्या पांढऱ्या रंगाच्या साडीबरोबर चक्क हा इंडिगोचा ब्लाऊज घातलेला आहे आणि सोबतच थोडासा ऑक्सिडाइज ह्या लुकबरोबर थोडंसं वाईट मॅच करायला ऑक्सिडाइजचे झुमके घातलेले आहेत आणि सोबतच हे ऑक्सिडाइजचं कडं घातलेलं आहे. आणि अशा पद्धतीने एकदम सिंपल आउटफिटमध्ये सिंपल ॲक्सेसरीजमध्ये मी रेडी आहे ऑफिस फ्लॉन्ट करायला. आणि अशा पद्धतीने आता मी सध्या ऑफिस फ्लॉन्ट केल्यानंतर घर फ्लॉन्ट करायला रेडी आहे. म्हणजे घरात सणावाराला या पद्धतीने मी ॲक्सेसरीज केलेली आहेत. मोत्याचा चोकर घातलेला आहे, कानातले गुलाब तेच कंटिन्यू ठेवलेला आहे. आणि अशाच पांढऱ्या शुभ्र साडीमध्ये फक्त थोडासा कलर ॲड करण्यासाठी हा एकदम भडक असा राणी कलरचा ब्लाऊज घातलेला आहे. सोबतच राणी कलरच्या बांगड्या घातलेल्या आहेत आणि ह्या अशा लुकमध्ये मी रेडी आहे आता घरी सणावारासाठी फ्लॉन्ट करायला. आणि आता हा पुढचा रंग मस्त गडद लाल असा रंग. हा रंग ही साडी तुम्ही जर बघाल तर ही गडवाल साडी आहे, कॉटन साडी आहे, गडवाल कॉटन अशी साडी आहे ही साडी. ह्याच्यामध्ये बॉर्डर फार सिम्पलच ठेवलेली आहे. मला असं वाटलं कलर रेड कलर हा इटसेल्फ भरपूर भडक कलर आहे, तर त्याला टोन डाऊन करण्यासाठी मी कॉटनची अशी साडी नेसलेली आहे. त्याच कॉटनच्या साडीबरोबर ती कॉन्ट्रास्ट असा बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज घातलेला आहे आणि काहीच ॲक्सेसरीज न ट्राय करता, कारण साडीच ही फार हेवी आहे, फार भडक कलर आहे, तर फक्त एक छोटंसं गोल्डन कलरचा वॉच घातलेला आहे आणि कानातले घालून रोजने हा लुक कंप्लीट केलेला आहे.
आणि आता ऑफिसच्या सिंपल लुकनंतर आता मी रेडी आहे थोडंसं एक्स्ट्रा ट्रेडिशनल लुकमध्ये घरी फ्लॉट करायला. तुम्ही बघितलात तर ब्लाऊज सेमच घातलेला आहे. काय एक्स्ट्रा ॲड केलेला आहे तर ॲक्सेसरीजचा लुक थोडासा जास्त ठेवलेला आहे. गजरा ॲड केलेला आहे. गळ्यात हेवी असं मंगळसूत्र घालून हातात चक्क तोडे घातलेले आहेत आणि अशा प्रकारे थोडंसं हेवी ॲक्सेसरीजमध्ये मी रेडी आहे घरी सणावाराला फ्लॉट करायला. आता पुढचा रंग आहे तो निळा. सुंदर असा रॉयल ब्ल्यू कलर आहे. सध्या माझ्याकडे हा वाला निळा अवेलेबल होता. ह्याच्याबरोबरच मी म्हटलं लुक ट्राय करूया. आता सध्या मी ऑफिससाठी रेडी झालेली आहे अत्यंत मिनिमम ॲक्सेसरीज बरोबर. ऑफिसला जायचं आहे, फार मिनिमम ॲक्सेसरीज आहे. अगेन कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज ट्राय केलेला आहे या ब्ल्यू साडीबरोबर आणि स्मार्ट वॉच घातलेला आहे. सोबत एकदम मिनिमम असे ॲक्सेसरीज घालून रेडी आहे, जसं की गळ्यातलं, कानातलं. तुम्ही आधीच्या पण खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये माझी ही ॲक्सेसरीज बघितली आहे. ऑफकोर्स आपण ॲक्सेसरीज कशा रिपीट करायचे, ब्लाउजेस कसे, साड्या कशा रिपीट करायच्या हेच तर सांगत असतो. सो अशा प्रकारे मी ऑफिसमध्ये फ्लॉट करायला रेडी आहे. मगाचपासून तुम्ही बघितलं सगळ्या साड्यांवरती गोल्डन ॲक्सेसरीज ट्राय केलेली. आता म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं करावं. या साडीच्या वाईब बरोबर माझी ही ऑक्सिडाईजची ॲक्सेसरीज खूप छान पद्धतीने जाते. तर का सारखं गोल्डन ट्राय करायचं, म्हणून थोडासा लुक चेंज करण्यासाठी मी अगेन ब्लाऊज सेमच ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये ॲड ऑन करायचं म्हणून ही ऑक्सिडाईजची हेवी चंक ज्वेलरी ॲड केलेली आहे. अगेन ह्या ज्वेलरीला मॅचिंग असं कडं घातलेलं आहे, मोठी रिंग ट्राय केलेली आहे. तर मग अशा पद्धतीने मी सणावाराला या ब्ल्यू साडीबरोबर ऑक्सिडाईजच्या ज्वेलरीबरोबर घरात फ्लॉट करायला तयार आहे. अशा प्रकारे पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी. चक्क खूप सुंदर असा गुलाबी रंग. आणि आता ह्या गुलाबी रंगासाठी मी मोनोक्रोमॅटिक लुक तयार केलेला आहे. मोनोक्रोमॅटिक लुक म्हणजे काय, कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट करणारे कलर्स म्हणजे काय, ह्याचे सगळे डिटेल्स मी ऑलरेडी यूट्यूब चॅनलला दिलेले आहेत. तुम्ही आधीचे व्हिडिओज नक्की बघा. पण आत्तापुरतं हा सुंदर असा गुलाबी रंग, त्यालाच मॅचिंग असा गुलाबी ब्लाऊज घातलेला आहे आणि अत्यंत मिनिमम अशी ज्वेलरी घातलेली आहे. मिनिमम ज्वेलरी म्हणजे काय, माझी पुरी साडी प्लेन आहे, त्याला थोडासा कॉन्ट्रास्ट करायला मोत्याचे कानातले, हातातलं आणि एक मोठी रिंग करून मी रेडी आहे ऑफिसमध्ये फ्लॉट करायला. आणि आता फॉर्मल लुक नंतर हा मराठमोळा लुक का बोलते की कारण मी आता एक नथ घातलेली आहे. नथ, चंद्रकोर घालून, मोत्याचे दागिने घालून, सेम साडीवरती अगेन कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घेऊन मी रेडी आहे घरात सणावारासाठी फ्लॉट करायला.
आता शेवटचा रंग तो म्हणजे जांभळा रंग. आता ह्या जांभळ्या रंगावरती तुम्ही बघाल अगदी परत हलकी फुलकी लिनिनची अशी साडी नेसलेली आहे. तिला असा चंदेरी रंगाचा बॉर्डर आहे आणि त्या चंदेरी रंगाला मॅचिंग असा मी हा ग्रे कलरचा ब्लॅक कलरचा मिक्स असा ब्लाऊज घातलेला आहे स्लीवलेसचा. अगेन स्मार्ट वॉच घातलेला आहे आणि फक्त थोडेसे झुमके ॲड करून एक गजरा ॲड केलेला आहे ऑफिससाठी. तुम्हाला वाटत असेल गजरा थोडासा ओव्हर होतोय, पण तरी पण एक गोष्ट बघा की फक्त वॉच आणि झुमकेच घातलेले आहे, एवढीच एक्सेसरीज केलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ना मी गळ्यात काय घातलेलं आहे ना दुसऱ्या हातात काय, त्यामुळे गजरा चालून जाईल. तर अशा पद्धतीने मी रेडी आहे ऑफिसमध्ये फ्लॉन्ट करायला. आता ह्या लुकमध्ये तुम्ही बघितलात तर साडी सेमच ठेवली. अगेन मी ब्लाऊज तोच ठेवलेला आहे, पण ह्या साडीच्या वाईबला मॅच होण्यासाठी थोडीशी ऑक्सिडाईजची एक्सेसरीज, थोडीशी ओव्हर एक्सेसरीज केलेली आहे. आता ओव्हर एक्सेसरीजमध्ये ही छान अशी लांब माळ, छोटंसं गळ्यातलं नाजूक मंगळसूत्र, कानातले, हातात छान बांगड्या घालून मी तयार आहे सणावारासाठी घरामध्ये फ्लॉन्ट करायला. आता एवढे सगळे व्हिडिओज, एवढ्या सगळे लुक्स तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही नक्की सांगा. तुम्ही नवरात्रीला कोणते कोणते लुक्स ट्राय करणार आहेत, कसे कसे लुक अप आणि लुक डाऊन करणार आहे हेही मला सांगा. हा व्हिडिओ खूप जणींना युजफुल होणार आहे. ऑलमोस्ट आपण सगळ्या ऑफिसला जातो, वर्किंग वुमन असतो, सगळ्या जेवढ्या तुमच्या ओळखीच्या वर्किंग वुमन आहेत त्यांना पण पाठवा. थोडाफार लुक अप, लुक डाऊन, काय काय प्रकार आहे, कसं कसं एक्सेसरीजने मिक्स मॅच करायचं, ह्याचे सगळे डिटेल्स मी दिलेली आहे. तुमच्या मैत्रिणींना पण हेल्प होईल थोडंसं नटायला, सजायला आणि नवरात्रीमध्ये थोडंसं जास्त फ्लॉन्ट करायला. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय तर जाऊच नका. आधी ते बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की पुढचा व्हिडिओ मी केव्हा अपलोड केलेला आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.